नमस्कार. कला क्षितिजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. गणपती बाप्पाच्या प्रत्येक नावामागे एखादी रंजक रोचक अशी कथा आहे. त्यातलंच एक म्हणजे गजानन, अर्थात हत्तीचं डोकं असलेली ही देवता, ज्याला आपल्या आई पार्वती मातेने तपश्चर्येनंतर गौरीकुंडात स्नानाला निघाली असताना आपल्या घामापासून बनवलं. गणेशाला द्वारपाल म्हणून उभं केलं असताना शंकरांनी क्रोधित होऊन त्याचा शिरच्छेद केला. पण तुम्हाला हे माहीत आहे का, हे शिर जाऊन पडलं आहे ते उत्तराखंडातल्या पाताळ भुवनेश्वर गुहेमध्ये, ज्याचा संदर्भ शंकराचार्यांना स्कंद पुराणामध्ये मिळतो. 90 फूट खोल आणि 160 मीटर लांब असलेल्या ह्या गुहेमध्ये भक्त अतिशय खडतर प्रवास करून आजही दर्शनासाठी जातात आणि गणेशाच्या ह्या शीरविरहित धडाला आजही उत्तराखंडातल्या रुद्रप्रयागमध्ये मुंडकटी या मंदिरामध्ये पूजलं जातं, जे जगातलं एकमेव असं मंदिर आहे जिथे गणपतीच्या फक्त धडाची पूजा केली जाते. काय, कशी वाटली ही कथा? भेटूया अशाच एका कथेसहित पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, बाय.